रशियाशी जवळीक साधणाऱ्या जागतिक नेत्यांना गेल्या 2 दशकांमध्ये सत्तेतून हात धुवावे लागले। सद्दाम हुसेन यांच्यापासून ते अगदी अलीकडच्या निकोलस मादुरो यांच्यापर्यंत रशियाच्या मित्र राष्ट्रांची सरकार कोसळल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे आणि यामध्ये अमेरिकेची थेट भूमिका किंवा लोकक्रांतीची लाट कारणीभूत ठरली आहे। इराक, युक्रेन, सिरिया आणि आता व्हेनेझुएला अशा अनेक देशांमधील सत्तांतराने जागतिक राजकारणाची समीकरणं पूर्णपणे बदलून टाकली आहेत। तर आपण पाहतो रशियाचे मित्र अमेरिकेच्या टार्गेटवर आहेत। फाशीची सद्दाम हुसेन, त्याचप्रमाणे जॉर्जियामध्ये देवरदानजे आणि युक्रेनमध्ये देखील ही लोक आता रशियाचे मित्र अमेरिकेच्या टार्गेटवर असल्याचं पाहायला मिळतंय। आर्मेनियामध्ये मेर्ज सार्किसियन, त्याचप्रमाणे बशर अल असद सिरियातून आणि अमेरिकेकडून निकोलस मादुरो यांना अटक करण्यात आलेली आहे आणि बाकीचे लोक फरार आहेत, तर काहींना फाशीची शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे।